हॅलो, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. बुराने गोलंदाजी मार्कवरती इनसाइड एज टार्गेट करण्याचा प्रयत्न. धावचित. आता कोण होणार बाद? हा, आता कोण बाद होणार? आता पंचांचा निर्णय असेल आमच्या परत. जकी नन्ना किंवा अदनान दोघेही निघालेत पेव्हलियनच्या दिशेने. आता कोणता पहिला निघेल पुढे ते पाहायला लागेल. कोण आऊट आहे ते पाहायला लागेल. कोण कोणाला सोडायला निघालाय. तर अदनान निघाला होता जकी नन्नांना सोडायला. बाद झालेत. डी पी एल म्हटलं गेलं तर डी पी एलचा पहिल्या सत्रापासून जोडलो गेलो मी डी पी एलला. तर विकेटचं पतन पाहिलं गेलं. पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला हादरा. धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं. इथे गोलंदाज तयार बुरान. इनसाइड एज होती. बॅटची अंदरुनी किनारा कट जरूर घेतली होती. एस टीच्या पाठीमागे आपण पाहिलं अभित खोत. चेंडू खालवर राहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतोय. एम टी सी लाईव्हची संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईन. योगेश ढोले, त्यांच्यासोबत स्कोरर आमचे नवनाथ. इथे चांगला चेंडू आत्तापर्यंत पाहतो. चांगली कामगिरी. आशीर्वेदक चेंडू होता. लेग बाईची एक धाव आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे आंधळी फटका म्हटलं जाईल याला. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाही, सूत्र जुळलं नाही आहे, समीकरण जुळलं नाही. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहतो आपण. चेंडू आणि टायमिंग जुळलं नाही आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत सुरेख कामगिरी केली. तर विचार केला तर याच्या गोलंदाजीवरती आत्तापर्यंत धाव निघाली नाही आहे. जी ही आली ती लेगबाईची होती. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू इनसाइड एज. यशीच्या पाठीमागे अभित खोत कमबॅक करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोचला. आमचे स्कोरर बुरान आमच्या सोबत आहेत आणि ते आम्हाला सांगतात धावसंख्या जाऊन पोचली ती तलहा आमच्या सोबत आहे. 16 धावा आहे धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बुरान, चेंडू टाकताना आवाज करू नका जेणेकरून गोलंदाजाला तो त्रास होईल. बॉल टाकताना एकदा गोलंदाज रनअपमध्ये गेला ना तर आवाजच करायचा नाही. इथे गोलंदाज तयार होतोय पंचाच्या डाव्या साईडने. ओरपी चेंडू आहे. डिफेन्सच्या कव्हर मध्ये काढण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर सेफ आहे. चेंडू उचलणार, फेकणार. त्या दरम्यान पाहतोय चितेके चपलाई नारनाच्या गतीने दुसरी धाव पूर्ण केली. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बाद 18. फलंदाज बाद झाला होता आपण पाहिलं गेलं. पहिला झटका जकी नन्नाच्या स्वरूपात धावबादचा तो झटका होता, कारण जकी नन्नाने चांगली कामगिरी केली होती. पहिले 5 चेंडू खेळत असताना त्यांनी केलेली ती कामगिरी अप्रतिम होती. पाण्याची सोय त्या ठिकाणी केली गेली. तर पाणी पिणार का फलंदाज, कारण पाण्या पिण्या एवढी काही कामगिरी केली नाही आहे. 18 धावा फलकावरती आहेत. आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. नेरळ होम्स प्रॉपर्टीच्या ॲड्स आहेत आपण पाहायला गेलं. अजमेरा कॉम्प्लेक्स
MTC लाईव्हच्या माध्यमातून त्या ॲड आपण पाहू शकता. नेरळ स्टेशनपासून अगदी नजदीक असलेले नेरळ होम्स प्रॉपर्टी अजमेरा कॉम्प्लेक्स आपण पाहतोय. जरूर या साईटला आपण व्हिजिट द्या. आपल्या हक्काचं घर, आपल्या स्वप्नातलं घर त्या ठिकाणी जरूर बुक करा. गोलंदाज तयार. मिजानचा हा चेंडू पाहिला गेला, वाईट चेंडू, दूरवर होतं चेंडू. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो अग्रेसर होते. धावसंख्या 19 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मुसाबाई नजे आणि त्यांच्यासोबत सातबाई नजे पुरस्कृत DPL 2025 पाहता आपण. फुलेंचा चेंडू, हा विकेट नाही आहे, याची अपील करू नका, कारण या स्पर्धेमध्ये हे विकेट ग्राहक धरले जात नाही आहेत. घरची स्पर्धा आहे ना, कोणत्या प्रकारचा गडबड गोंधळ नको आहे, त्यामुळे हे विकेट मोजले जात नाही आहे. जरी फलंदाजाने डॉट चेंडू खेळला असेल पण लेग बायची एक धाव आणि धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं आहे. स्लोअर रन रेट चालू आहे, कारण आपण पाहिले अगोदर या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. धावांचा पाठलाग सुरेख होता. इथे गोलंदाज तयार. फैजान डॉट चेंडू गेलो, दूरवर होता, चेंडूपासून खूप दूर होता चेंडू. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. खालच्या टप्प्याचा चेंडू होता. स्टेट डाव केला 20 एफमध्ये चेंडू. अनस इंजिनियर त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तीही पूर्ण. दामातला मी जरूर आपण बोला अनस इंजिनियर म्हणजे काय. जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती आणि त्यांच्याशी आम्ही बोललो होतो, एक टेक्निकल प्लेयर्स आणि टेक्निकल विचार असतात ना मनामध्ये, ते त्याच्या मनामध्ये असतात. एक चांगला प्लेयर आहे म्हणून त्याला मी इंजिनियर बोलतो, अनस इंजिनियर. इथे चांगला झेल बघा. अनस इंजिनियर या ठिकाणी झेल पकडतो. नेरळ विद्या मंदिरचे किंग आहेत ते, आणि हा चांगला झेल त्यांच्या माध्यमातून सुरेख. शाहीदचं नाव मी डॉक्टर शाहीद का ठेवलं त्याचं एक कारण आहे, कारण अनेक स्पर्धेमध्ये ना आयोजकांनी मेडिकल किट आणू नको आणू, पण त्यांच्या जवळ ती मेडिकल किट असायची खेळाडूंसाठी, म्हणून त्यांना मी नाव ठेवलं डॉक्टर शाहीद चड्डा. आज नाहीत वाटते शाहीद इथे उपस्थित आहेत. हां जरूर शाहीद पण आहेत या ठिकाणी. अरफात आडाल यांच्याकडून अरफासाठी सुवर्ण संधी. 2 चेंडू 2 षटकार लागवले तर 500 रुपयाचा पारितोषिक. बघा इथे पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळला नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला आपण पाहायला गेलं तर वाईट चेंडू होता, त्यानंतर लेग बायची धावली, डॉट चेंडू, दुहेरी विकेट आणि डॉट. 5 चेंडू आत्तापर्यंत झालेत. अरफात डॉट खेळत असताना दुसरा चेंडू पाहिला गेला. इथे लॉंग ऑन झोनमध्ये थोडं वाईडिश होतं. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 2 बाद 23 धावा. साकीब आज एकटेच आहेत, जोड नाही तुमचा. शाबीर भाई तुमचे जोड कुठे आहेत आज? सिंगल सिंगल म्हणजे प्रत्येक एवन जोडी आज थोडीशी हां हां ही म्हणजे ही एवन जोडी आहे, लहानपणाची एवन जोडी आहे. साकीब भाई आपण पाहता अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं शाबीर भाई प्रत्येक स्पर्धा आमच्या सोबत या ठिकाणी असतात. मनापासून धन्यवाद तुमचं. असेच आमच्यासोबत जोडत जा अनेक स्पर्धा.
सौद गोलंदाजी मार्कवरती. चौथं षटक स्लॉगवर अंतिम षटक आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, दूरवर चेंडू होता, डिफेक्स्टा कव्हर रिझनमध्ये सेफ आहे, त्याच्याकडे चेंडू ढकलला गेला. एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या सामन्यामध्ये सेफ महागडा सापडला होता, व इथे गोलंदाजीपासून दूर ठेवलं त्याला. सौद स्वतः गोलंदाजी मार्कवरती आला, सिंगल आले आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कर त्या ठिकाणी जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. यानंतरची मॅच दोन्ही टीम तयार राहायचे. वकास 11 आणि सालीम 11 आपण तयार राहायचे यानंतरच्या मॅचसाठी. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू फेकला सीमा रेखा पार. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. चांगला फटका आपण पाहिजे. थोडासा शॉट होता, समोर होता, रूम बनवला, जागा बनवली, शफल झाला होता आणि टायमिंग परफेक्ट होतं. आपण पाहिलं गेलं फलंदाज अदनानचं आणि त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहतो. षटकार आपण स्क्रीनवरती पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. अफलातून फटका आहेत. गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेट पाहिला गेला आणि त्याच्या टाकला चेंडू थोडा शफल झाला, जागा बनवली आणि त्यानंतर बघा ऑन साईडचा चेंडू होता, ऑफ साईडचा चेंडू होता, ऑन साईडला भटकवला गेला आहे. डीप मिड विकेट, डीप बॅक स्क्वेअर रिझन दोघेही पाहत बसले आणि त्यांच्याही लगत आपण पाहिलं गेलं चेंडू सीमा रेषे पलीकडे होतोय. 3 चेंडू झाले, 3 चेंडू लागेल शिल्लक आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. चौथा चेंडू असेल सौदचा. इथे स्लोअर बॅटच्या रगडमध्ये आला नाही, लगेच बॅट फिटून गेली. जो बॅटचा पट्टा होता पहिलाच निघून गेला होता. चेंडूला ओळखलं नाही आहेत. इथे डॉट चेंडू. 4 चेंडू झालेत, 30 धावा. वाईट चेंडू. सौद 2 चेंडू 2 जर विकेट घेतोय तर अरफात आडाल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे बक्षीस जरूर लागलं गेलंय. शाही चेंडू खाली आलाय. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एक विकेट तर झालाय. जर आणखीन एक विकेट आला तर सौदला ही सुवर्ण संधी आहे. अरफात आडाल यांच्याकडून तो पारितोषिक लागले गेले बाय जीपे. तुम्हाला लगेच ते पारितोषिक त्या ठिकाणी पाठवलं जाईल. इथे पाहतो आपण वाईट चेंडू आहे, धावबादचा विकेट. एक चेंडूसाठी आणखी चेंडू फेकायला लागेल. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात. समजून त्या ट्रॉफीज आहेत. दामोदगावचे उद्योजक माननीय अजगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज पाहिल्या गेल्या. यूट्यूबचे सौजन्य आपण पाहिलं गेलं आमचे शादाबजी नजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यूट्यूबचं सौजन्य आहे. अनेक ट्रॉफीज, अनेक प्रयत्न हे सर्वांनी केलेले आहेत आणि सातबाई नजे आणि मुसाबाई तुमचं कौतुक करेल, कारण अनेक DPL होता होता राहून गेल्या आणि खऱ्या अर्थात तुमचा प्रयत्न सक्सेसफुल DPL आपण या ठिकाणी पाहतोय. मनापासून सातबाई आणि आमचे मुसाबाई यांचे मनापासून कौतुक करतोय. तर अरफात बाद झालाय. इथे पाहिलं गेलं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. 33 धावांचं लक्ष. यानंतर या वकास 11 आणि सालीम 11 वेल घेऊ नका, टॉससाठी यायचे. चला वकास 11 सालीम 11 नाणेफेकसाठी आपण या ठिकाणी यायचे.
तर सकीब चाचा यांना विनंती करतो, या सकीब भाई आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. या ठिकाणी सालिम इलेव्हनचा कॅप्टन सालिम या ठिकाणी उपस्थित आहे. वकास इलेव्हन कर्णधार ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या शाकिब भाई या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. लाजवाब पक्ष्यांचा जो थवा चालू आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अफलातून अफलातून झूममध्ये आपण त्याला जरूर आपण त्यांचं केंद्रित करूया. कॅमेरामॅनने बघा एकदम झूम. ही जे पक्षी आहेत आपण पाहायला गेलं कारण ज्या ऋतूमध्ये आपण पाहायला गेलं जास्त करून याच ऋतूमध्ये पाहिले जातात. अक्षरशः नेत्रदीप असं क्षणचित्र या ठिकाणी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपले जातात. सुरेख सुरेख अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहतो MTC लाईव्हच्या माध्यमातून. तुम्ही आरामात पक्षी मोजू शकता. एवढा क्लिअरिटी आणि क्वालिटी MTCच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमच्या कॅमेरामॅन अफलातून पाहिलं गेलं आणि अक्षय जे ऑपरेटर आहेत या KTC MTCचे आणि त्यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. वकास सांगतात वकास इलेव्हनने टॉस जिंकलाय. जरूर त्यांचं क्षणचित्र आपण पाहिले गेले ते स्क्रीनवरती. एक चला बॅट्समन चला दादा. सुंदर क्षणचित्र आपण पाहिले गेली. विकेट आणि मॅचेस आपल्याला कव्हर व्हायला पाहिजे त्यासाठी वेल घेऊ नका मित्रांनो. अनस आणि अबिद ए फॅक्टर आपण पाहतोय. शाहिद भाई या ठिकाणी आलेले आहेत. शाकिब भाई शाहिद आमचे डॉक्टर शाहिद चड्डा उपस्थित झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत कारण अजून त्यांची बॅग भरलेलीच आहे. हाँ तारीफ उनकी की जाती है जो तारीफ के काबिल होते हैं. तारीफ ना की जाती है जो तारीफ के बेकाबिल होती है. कशाला तारीफ करायची. तारीफ त्यांचीच करतो आपण जे चांगले आहेत. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला हे तर सर्व काही गोष्टी त्यांच्या समोर असतात बरोबर असतात म्हणून आपण तारीफ करतोय. लवकरच शाकिब भाई येणाऱ्या 30 जानेवारी 31 जानेवारी 1 फेब्रुवारी या दरम्यान बौद्ध समाज प्रीमियर लीग एक स्पर्धा तुमच्या भेटीस घेऊन येतोय. लवकरच तुमच्या भेटीस घेऊन येतो आणि जे बौद्ध समाजाचे जे खेळाडू आहेत ज्यांना गावामध्ये कमी संघ अशा असतात का त्यांना खेळण्याची संधी भेटत नाही आहेत. काही खेळाडू आहेत त्यांना कामानिमित्ताने खेळता येत नाही आहेत किंवा एका गावामध्ये ते एक गाव 11 असल्याने प्लेयर होत नाही पूर्ण. अशा सर्व खेळाडूंना सोबत घेऊन समधर्म आणि संविधान प्रतीक म्हणून आपण एक स्पर्धा आयोजित करतो आहे. त्या स्पर्धेचं नाव आहे बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2026. ती 2026च्या अर्थात जानेवारी 30, 31 आणि 1 फेब्रुवारीला ती स्पर्धा आपण तुमच्या भेटीस घेऊन येतो आहे. कर्जत तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव आहेत जे खेळाडू आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर जरूर त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधा. आपला ग्रुप कर्जत तालुक्यामध्ये आहे. जर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर 9665092157 या माझ्या नंबरवरती जरूर संपर्क करा. नूर दादा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट टाकत असताना धावांचा पाठलाग करायचा आहे सौद 11ला 33. नूर पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू अप्रतिम गोलंदाजी लगातार दुसरा चेंडू निर्धाव फेकत असताना नूर. आणि खेळाडू आहेत दामत म्हटलं गेलं तर नेहमीच आमच्यावरती प्रेम करणारं गाव आणि दोस्ती ग्रुप नेहमी दामत ग्रुपवर मैदानावरती असतो कारण आमचे MTC लाईव्ह आमचा योगेश नितेश आमचा नवनाथ नेहमी त्या मैदानावरती जोडले जातो आहे. तर दोस्ती ग्रुपचा मनापासून धन्यवाद. 2 चेंडू डॉट. टॅप केलाय चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे तिथे अमशके पप्पा कॅफ त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे
तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले. 8 पॉईंट ते तिच्या सरासरी धावा बनवायच्या होत्या. धावेचा पाठला करत असताना आपण पाहिलं गेलं पहिल्या 3 चेंडूमध्ये सिंगल आले. थोडं फास्ट घ्या, वेळ घेऊ नका जास्त. बघा जेवणाची वेळ गेल्यानंतर जेवण किती जेवलो तरी ते जेवल्यासारखं वाटत नाही, आलसपणा येतो. तसं क्रिकेटमध्ये पण आहे. क्रिकेटचा वेळ निघून गेला तो क्रिकेट बोरिंग क्रिकेट होतो. टॅप केलाय, उसामा चेंडूचा पाठलाग करतोय. उसामा मौलाना आपण पाहिला चेंडू परत पोहोचला, सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. तर बरोबर आहेत, कारण काल लग्न आणि आज मैदानावरती कमी वेळ असा होतोय. नाही तर लोक जम्मू आणि कुल्लू मनाली काश्मीर दामोदचे लवकर जास्त काश्मीरला जातात. आनास याच्या बॅटमधून शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार फेकलाय वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून एक बेहतरीन ब्युटिफुल सिक्सर. षटकार, काय फटका आहे, देखना फटका पाहिला गेला. षटकार पाहिला गेला तर देखना फटका होता. समोर कडे गेलेला फटका आपण पाहिला गेला. थोडा वाईडिश होता. शॉर्ट पिच चेंडूचा जागा बनवली. अफलातून फटकेबाजी पाहतोय. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा होत्या आणि या चेंडूवरती आला षटकार. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं शांत राहा. जे आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर बसलेत ना, आपण थोडे शांत बसा. दूरवर चेंडू पंच 2 हात समांतर करतात. वाईट चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू समोर उडवला 20 एफ मध्ये. फक्त पाय आमाशके बाबा बाय बाय टाटा करत होते चेंडूला. चेंडू त्यांच्या डोक्यावरून झाला पार. 6 धावेसाठी आला षटकार. अफलातून फटका आपण पाहिला गेला. कडे केला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 33 धावांचं लक्ष होतं, म्हणजे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. बॉल टू रन आपण पाहतो या ठिकाणी. तो 1 टू बॉल पहिला जाईल प्रत्येक चेंडूवरती. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो गुफरान. गोलंदाज तयार. गुफरान समोर उडलाय चेंडूला. इथे जरूर वाईट चेंडू, दूरवर होता चेंडू आपण पाहिला गेला. सात इथे सुरेख सवर उड 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 गया. हा काय फटका होता, काय टायमिंग होता. आणि उड 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 पक्षी जसा उडवला जातो ना, त्या चेंडूला उडवला. आज जी पप्पानी ट्रॉफी दिले ती ट्रॉफी घरी घेऊन जायची वाटते. हा आजगरबाई खोत यांनी जी ट्रॉफी दिली ट्रॉफी घरी घेऊन जायची. आपली ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायची या विचाराने फलंदाजी करतोय अमित. चांगला फटका होता षटकाराचा. पुन्हा एकदा दूरवर चेंडू होता. यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. डिपकावर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे राजू. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं जाऊन पोहोचली ती 23 धावांची गरज. यानंतर पुन्हा एकदा
खुर्रम आणि त्याच्यासोबत तकी. दो दोस्त आमने सामने. पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला, खूप उंच उडवला चेंडू. ओसामा चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद. चांगला झेल ओसामाचा. एक विकेट पाहायला गेला, ब्रेक थ्रू मिळवला. विकेटचा पतन या ठिकाणी 23 आकड्यावरती होते. पहिला झटका पहिला गडी बाद होतं. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. आता मजा येईल यानंतरची मॅच. एकीकडे तकी, एकीकडे खुरम, एकीकडे नबील विपक्ष बबलू. आज सामना पाहायला मजा येईल. कशा प्रकारे मॅच असेल. एकीकडे आपण पाहायला गेले नबीलची गोलंदाजी, दुसरीकडे बबलूची ती फलंदाजी. मजा येईल. खुर्रम आमचा गुज्जर यानंतर मैदानात उतरताना दिसेल. काय घडेल मैदान होती. हाहाकार माजेल, आग पेटेल. एक मजेदार मॅच तुम्हाला पाहावयास मिळेल. याच्यानंतर शेर के साथ शेर भिडेंगे. यानंतरची मॅच. इथे फुल लेनचा चेंडू. सौद आरामात जसं काय खिलवाड चाललाय. गोलंदाजा बरोबर चेंडू पाठवला वाईडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सौदच्या बॅट मधून आला षटकार. यस सौद, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कुछ भी हो सकता है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 29 धावा. एक चौकाराचा खेळ बाकी आहे. अभी दिल्ली बाकी आहे. चेंडू तयार. पुढचा चेंडू. आहा, लाजवाब चेंडू फटकवलाय. पाठवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि सांगतोय खरंच या हा जक्कीनंना सांगतोय, कब तक चलेगा तुम्हारा बल्ला, कब तक चलेगा तुम्हारा बल्ला, घूमेगी हमारी गेंद. और बल्लेबाज सऊद बैक टू पवेलियन. जाओ घर पे जाओ. लाजवाब. चला सऊद. हा, आउट झाल्यानंतर लगेच पवेलियन कडे जायचं सऊद. लग गई बल्लेबाज की वाट लग गई. चार धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू आहे. 4 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज बुरान. इनसाइड एज. झेल ड्रॉप. काय केलं या ठिकाणी गुफरानने. एक धावाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 30-33 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 धावेची गरज आहे. 3 धावा. अदनान गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. अभी लगातार 30. मैं तो हम बनेंगे फकीर. लाजवाब. बघा छोटी पोरं या ठिकाणी उपस्थित. सांगितलं बघता आम्ही खुरमला पाहायला आलोय. हा, काय खुरमचा चाहता वर्ग आहे. ते लहान पोरं आहेत. आम्ही फक्त खुरमला पाहायला आलोय. आणि इकडचे जे बसले ते म्हणतात आम्ही जक्की नानाला पाहायला आलोय. क्या बात आहे. इथे ओरपी चेंडू आहे. लाजवाब फटका. लॉंग ऑन झोन मध्ये दाखवला आसमानी दणका. चेंडू आउट ऑफ पार्क. बिगेट विजयाच्या दिशेने गवसणी घालणारा हा बेहतरीन षटकार. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं गेलं अग्रेसर झाला. विजयी झाला आहे या ठिकाणी सौद 11. चला
शाबीरबाई शाकीरबाई निघाले, जेवून या. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, बसलात, मॅचचा आनंद घेतला. मनापासून धन्यवाद.